मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिर्डी दौरा रद्द। एकनाथ शिंदेंच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने शिर्डी दौरा रद्द। एकनाथ शिंदेंना डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला। जळगावच्या चोपडा तालुक्यात जोरदार पाऊस, त्यामुळे शेतकरी मात्र हैराण। जळगावमध्ये मुसळधार पाऊस, नागरिकांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, रस्त्यांना आलं नदी नाल्याचं स्वरूप। विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये आढळलेल्या जिवंत आळ्या, धुळ्यामधला गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर। हिंगोलीमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन केले। शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना 10,000 रुपये मानधन देण्याच्या मागणीसाठी महिलांनी हे आंदोलन केले। धर्मवीर 2 या चित्रपटाचे भिवंडी शहरातील पीव्हीआर चित्रपटगृहात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले। यावेळी शिवसेनेच्या वतीनं विशेष जल्लोष करण्यात आला। या चित्रपटासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। परभणीत उमेद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। यावेळी सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या संरक्षक पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली। पावसाचे कमबॅक झाले असतानाच उन्हाळी कांद्याला तेजीची झळाळी मिळते। चाळीसगाव बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला 4,500चा दर मिळालाय। यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्याचे काम खचून गेल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। बंधाऱ्यांचे काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केले। महायुतीच्या योजनांवर जयंत पाटलांनी टीका केली आहे। महायुतीच्या योजनांमुळे राज्यावर 10 लाख कोटींचं कर्ज आहे। सरकारकडे पैसे नसताना योजना जाहीर करतात। महायुती पुन्हा सत्तेत आल्यास सर्व योजना बंद होतील अशी टीका जयंत पाटलांनी महायुतीच्या योजनांवर केली। वीरेंद्र आव्हाडांच्या पत्नी रुथा आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केले। अब्दुल कलाम यांची ओसामा बिन लादेनशी तुलना केली। त्यांच्या वक्तव्याने संतापाची लाट उसळली। शिक्षणाचं महत्त्व सांगताना रुथा आव्हाड यांची जीभ घसरली। उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आले। महापालिकेचे आयुक्त विकास ठाकरे यांच्या आदेशाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येत असून महापालिकेतील कर्मचारी आणि खासगी कोणार्क कंपनीच्या कर्मचारी सहभागी होते। या अभियानामुळे 70 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता। गायरानधारकांच्या प्रश्नावर परभणीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। यावेळी गायरानधारकांना त्यांच्या नावाच्या 7/12 आणि महात्मा फुले विकास महामंडळाचे थकीत कर्ज माफ करणे यासह इतर मागण्या करण्यात आल्या। माढाचे आमदार बबन शिंदेंविरोधात पुतणे धनराज शिंदेंनी बंड पुकारला। धनराज शिंदेंकडून माढ्यातून निवडणूक लढण्याची घोषणा करण्यात आली। बबन शिंदेंच्या उमेदवाराला त्यांच्याच पुतण्यानं आव्हान दिलं। लातूरच्या कृषी विभागातील लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी आज लेखणी बंद आणि कामबंद आंदोलन करण्यात आले। पुण्याच्या कृषी आयुक्तालयातील कृषी सहसंचालक आस्थापना हे रिक्त असलेलं पद लिपिक संवर्गीय प्रवर्गातून भरण्याच्या मागणीसाठी आज कामबंद आंदोलनाची हाक दिली। यात लातूर जिल्ह्यातील सर्वच लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला। इंदापूरमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले। हर्षवर्धन पाटलांना आता थेट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाच विरोध पाहायला मिळालाय। नको आजी नको माझी, इंदापूर तालुक्याला हवाय नवीन बाजी अशा आशयाचे बॅनर इंदापूर तालुक्यात झळकले। धर्मवीर 2 चित्रपट राज्यभरात प्रदर्शित झाला। चित्रपटात महाविकास आघाडीमध्ये असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कसा अन्याय झाला, तसंच उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारे वारंवार अपमान केला असे अनेक किस्से दाखवण्यात आल्याचं बोललं जातं। मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला असून हिंदुत्वाच्या गोष्टी पटल्याचं प्रेक्षक म्हणतात। मंत्रालयातल्या तोडफोडीवर रोहित पवारांनी टीका केली। फडणवीसांना केंद्रीय गृह मंत्रालयाची सुरक्षा द्यावी असा टोला रोहित पवार यांनी फडणवीसांना लगावला। राज्याची कायदा सुव्यवस्था ढासळली असं देखील रोहित पवारांनी म्हटलं। जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला। प्रथम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 6 विद्यार्थ्यांची रॅगिंग करण्यात आली। द्वितीय वर्षाच्या सिनियर विद्यार्थिनीकडून रॅगिंग झाल्याचा आरोप करण्यात आला। पीडित विद्यार्थ्याकडून राष्ट्रीय हेल्पलाईनवर मेलद्वारे तक्रार करण्यात आली। मीरा भाईंदरमध्ये मनसेचं पाणी टंचाई विरोधात आंदोलन करण्यात आलंय। दुरुस्तीच्या नावाखाली नेहमीच पाणी पुरवठा बंद असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय।
तातडीनं पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मनसेनं मागणी केली आहे. पाणी पुरवठा न केल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा देण्यात आला.